कोल्हापुरात आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। 4 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समस्त मुस्लिम समुदायाचा एक मोर्चा झालेला होता, धरणे आंदोलन झालं होतं। या सगळ्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेली होती आणि त्याच्याच निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी ही बंदची हाक आहे ती दिलेली आहे आणि उत्स्फूर्तपणे या सगळ्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील कोल्हापूरकरांना या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे। एकूणच आपण बघतोय या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला आहे। कोल्हापूरच्या प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीचा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय। मुख्य रस्त्यांवर अशा पद्धतीने हा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर मुस्लिम समुदाय ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी जाणारे रस्ते देखील आता पोलिसांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे। एकूणच आपण बघतोय कोणताही अनुचित प्रकार या सगळ्या बंद दरम्यान घडू नये, कोणताही हिंसक वळण या सगळ्या आंदोलनाला लागू नये याची खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मग ते विशाळगडचं प्रकरण असेल किंवा अन्य काही प्रकरणं असतील, त्यामुळे आता देखील या सगळ्या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागू नये याची खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जाते आणि त्यामुळे आपण बघतोय कोल्हापूरमध्ये सध्या या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।